हे हिडन लोकेशन आहे. अरे पक्षी बहुत दिसत नाही म्हणून तर मग मी सांगितलं. अच्छा अच्छा. दिसत प्रत्येक दरवाजा बघितला ना त्याच्यात खास एकच गोष्ट आहे, 12 महिने पाणी असतं. नमस्कार मंडळी, सकाळचे वाजले 5 आणि मी निघाली एका खास मोहिमेवर. गाडीचा प्रवास आणि थेट पोचले जुन्नरला. नमस्कार मंडळी, आज आलोय आपण शिवभूमी म्हणजे शिवनेरीला. जवळपास आज रविवार पण आहे, म्हणजे मला ऑफिसला सुट्टी, आणि दुसरं की आज महाशिवरात्री प्लस रविवार आणि त्याचबरोबर 3 दिवसांनी आहे शिवजयंती. सो माझं भाग्य पण असं आहे की मी आजच्या दिवसाला मी शिवनेरीला आलेली. तर आपण एक एक करून सर्व काही पाहू शिवनेरीला काय आहे काय नाही. तर चला. गडावर चढताना लागतात 7 दरवाजे. प्रत्येक दरवाजा म्हणजे सुरक्षितेचं एक भक्कम कवच, आणि ते दरवाजे आपण एक एक करून पाहू समोर. हा आहे गडाचा पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा. हा दरवाजा खूप मोठा आणि खूप भव्य आहे. त्याचबरोबर याला ना खिळे जे खूप टोकदार. आज जाताना वाटतं आता आपण इतिहासात प्रवेश करतोय. हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा म्हणजे परवानगी दरवाजा. नावाप्रमाणेच परवानगीशिवाय आत येता येत नाही. या दरवाजामुळे शत्रू किंवा अनोळखी व्यक्ती थेट आत जाऊ शकत नव्हते, कारण इथे परवानगी लागायची. हा तिसरा. हा दरवाजा किल्ल्याच्या चढाई मार्गावर मधल्या टप्प्यात येतो. मार्ग सरळ नसून वळणदार आहे, त्यामुळे शत्रूला वेगाने हल्ला करता येत नसतो. हा पीर दरवाजा आहे. याचं नाव ठेवण्यात आलं कारण की जवळपास इथे कबर आहे संतांची, तर त्या कारणामुळे कदाचित याचं नाव पीर दरवाजा म्हणून पडले. पुढचा दरवाजा बघूया. या पीर दरवाजाला 3 घुमट आहे. त्या काळात धार्मिक स्थळांना विशेष मान दिला जात असे, त्यामुळे हा दरवाजा श्रद्धा आणि सुरक्षितेचा संगम मानला जातो. आता मी इथनं चढत गेलीये पुढच्या दरवाजाकडे, तो पाहूया. इथे प्रत्येक दरवाजा पार करताना वाटतं आपण स्वराज्याचा इतिहास एक पाऊल पुढे चालतोय. चौथा दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा. हा इतका मजबूत आहे, जर हत्तीने जरी धक्का मारला तरी या जागेवरच राहणार, म्हणून याला हत्ती दरवाजा म्हणून नाव ठेवलं. इतक्यावर हत्ती आणायचं कसा कसं धक्का मारायला. कचऱ्यापासून मुक्ती ठेवा आणि निसर्गाला अनमोल ठेवा. असं म्हणायचंय की आणलेलं प्लास्टिक सोबत घेऊन जा. आता आपण शिवाई देवीच्या मंदिराकडे चाललोय. चला. आणि हो, शिवनेरी हे नाव शिवाई देवीच्याच नावावरून ठेवण्यात आलंय. या गडाचं नाव सुद्धा म्हणजे शिवाई देवीच्याच नावाने शिवनेरी. आणि महाराजांचं नाव सुद्धा याच देवीच्या नावावरून ठेवण्यात आलंय. पाचवा दरवाजा म्हणजे शिवाई दरवाजा, म्हणजेच शिवाई देवीकडे जाणारा दरवाजा. चला. तेच शिवाई देवीचं मंदिर, जिथे आपल्या आऊसाहेबांनी राजमाता जिजाऊ मातांनी नवस केला होता की त्यांना पराक्रमी शूरवीर मुलगा मिळावा. आणि नंतर तो सगळ्यांना आपल्या सर्वांना माहीतच आहे नंतर काय झालं. तर शिवाई देवी ही स्थानिक ग्रामदैवत मानलं जाते. जुन्नर परिसरात पूर्वीपासूनच या देवीची पूजा केली जात होती. शिवनेरी किल्ल्यावर असलेलं शिवाई देवीचं मंदिर हे खूप प्राचीन मानलं जातं. तुझ्या नावावरून घडलं एक नाव शिवाजी, आणि त्या नावाने घडलं एक स्वराज्य. माते तुझ्या चरणी नतमस्तक होताना असं वाटतं, इतिहास इथे संपत नाही, तो इथूनच सुरू होतो. हेच ते शिवाई देवीचं मंदिर, जिथे आऊसाहेबांनी आपल्या महाराजांसाठी प्रार्थना केली होती की मला एक पराक्रमी आणि शूरवीर मुलगा द्यावा. आणि देवीची कृपा पण तीच झाली की आपल्या आऊसाहेबांच्या पोटी महाराज आले.
लास्ट टाइम किल्ल्यावर आलोय पण लेणी नाही केली. आम्हाला आमचे भाऊबंधू म्हणजे अभि गुनगरे पाटील यांनी थोडं बोललं पण की काय किल्ल्यावर जाताना अर्धवट करून येतात टाईप्स ऑफ तसं. तर यावेळेस लेणी करूया आपण. इतक्या उंचावरती इथे टाके पाण्याचे. इथे प्राचीन बौद्ध लेण्या आढळतात. या लेण्या पहिल्या शतकात किंवा 3ऱ्या शतकात खोदल्या गेल्या असेल असे मानतात. पूर्ण गोलच आहे का? पूर्ण गोल आहे, राऊंड आहे. जुन्नर परिसर हा त्या काळी मोठा व्यापारी मार्ग होता, म्हणून येथे बौद्ध भिक्षूंसाठी ध्यान आणि निवासासाठी या गुफा तयार करण्यात आल्या. त्या बौद्ध लेण्या आणि विहार आहेत तिथे. विहार आणि चैत्यगृह नाही तिथे, पलीकडच्या बाजूला आहे. अशी इथे 50-55 विहार आणि चैत्य आहेत. ह्या पसरलेला. हा अच्छा. ह्या रस्त्याने आलेला आहात. त्याच्या ह्या बाजूलाच आहे, म्हणजे ह्या डोंगराच्या पूर्वेला आणि पश्चिमेला पण काही आहेत. आणि ह्या दक्षिणेला, ही दक्षिण बाजू तिथे पण ह्या लेण्या. चाललात का वर चालला? नाही, वरती चाललो. वर चालला. ज्यावेळेस तुम्ही खाली आल ना, त्या हत्ती दरवाजापाशी उजव्या साईडला आणखी एक छान विहार आहे. छान आहे विहार. फक्त त्या हत्ती दरवाजाच्या पुढे वर जाऊन थोडं जवळच. मोठे अंतर असतं. नाही, तुम्हाला दिसत नाही, ती दिसत नाही म्हणून तर मग मी सांगितलं. अच्छा अच्छा. दिसत नाही ते. ठीक आहे, थँक्यू सो मच. अशी अशी चांगले लोक पण असतात त्या पृथ्वीतलावर. असं प्रॉपरचे होते जुन्नरचे. हा बरोबर. झालं ते मासूम चेहरा दिसला रे की नाही, जिज्ञासा आहे लेकराच्या चेहऱ्यावर. असं झालं. असं आता पाहू आपण पुढचा दरवाजा. हा 6वा दरवाजा म्हणजे मीना दरवाजा. चला तर पुढचा बघूया. मीना म्हणजे पालखी. स्त्रियांसाठी खास मार्ग होता हा. हे चला. एक एक करत आपण खाली झुकून, पाठ झुकून, मान झुकून. हा 7वा दरवाजा म्हणजे कुलूप दरवाजा. नावाप्रमाणेच आहे कुलूप दरवाजा. या दरवाजाची रचना कुलपासारखी वळणदार आहे, म्हणूनच याचं नाव कुलूप दरवाजा असं म्हणतात. प्रत्येक दरवाजा बघितला ना त्याच्यात खास एकच गोष्ट आहे की प्रत्येक दरवाजा आडा वेगळा आहे. म्हणजे सरळ रांगेत नाही, तेढे तुडे स्टार्टिंग टू एंड. म्हणजे कोणी डायरेक्ट अटॅक नाही करू. सरळ नाही आहे रस्ते कोणी सरळ जाण्यासाठी. अच्छा, डायरेक्ट अटॅक नाही करू शकतो. कोणी डायरेक्ट अटॅक नाही करू शकत. त्यासाठी ते आडे विकडे बांधलेले. हे 7 दरवाजे पार केले. प्रत्येक दरवाजाने घेतली आपली परीक्षा. आता पुढे बघूया. हा अंबरखाना. अंबरखानाबद्दल बोलूया आपण. अंबरखाना किंवा धान्य कोठी म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू 15 ते 16व्या शतकात बांधली असावी. आयताकृती इमारतीमध्ये 3 भागात 7 उपविभाग असून 32 खांबांनी आधारलेली घुमटकार छतक आहे. अंबरखान्याचा परिसर अनेक प्राचीन वास्तूचे अवशेष दिसतात. हा आहे अंबरखाना, जिथे साठवला जायचा गडाचा अन्नसाठा. लढाई जिंकायची असेल तर फक्त शौर्य पुरेसं नसतं, लागते नियोजन आणि तयारी. शिवनेरी शिकवतं, युद्धात जिंकायचं असेल तर आधी स्वतःला मजबूत बनवावं. मी चालले आता गंगा जमुना टाक पाहण्यासाठी. गंगा जमुना तर टाके म्हटलं जाते कारण की हे दगडात कोरलेले आणि याला 12 महिने पाणी असतं. न संपणारं पाणी. हा आहे शिवकुंज, जिथे दिसतो माता जिजाऊ आणि बाल शिवबा यांचं पवित्र क्षण. या मूर्तीसमोर उभं राहिलं की कळतं, स्वराज्य तलवारीने नाही तर आईच्या संस्कारांनी घडलं. नंतर आम्ही केली पेटपूजा. उपवास आहे ना. हे तुम्हाला आवडतात का नाही आवडत माहित नाही. मी रत्नाळक
रत्नाळ नसते रताळ असते. रत्नाळ बस, बस, बस. काहीतरी सगळे म्हणतात वेगवेगळं. आणि साखर आणते ते फिके असेल तर माहिती. घ्या करा सुरू. घ्या खावा चाल. पेशन्स लागतो त्याला खायला. खाऊन झाल्यानंतर पुढचा प्रवास चालू केला आणि मग आम्ही पोहोचलो त्या पवित्र जन्मस्थळी. इतक्यात आमच्या नजरेसमोर आला एक छोटासा बालराज आहे. छान मस्त. त्याला पाहून आम्हाला इतका आनंद झाला ना की बालराज इकडं क्षणात बघ. सगळा थकवा हो गायब राजे. झाला. मी तर लगेच म्हणाले, अरे चल ना माझ्या सोबत. बाय. हा आहे स्नानगृह. स्नानगृह दगडात कोरलेलं आणि दगडी बांधकामात तयार केलेलं आहे. पाणी साठवण्यासाठी छोट्या टाक्यांची सोय होती. पाणी बाहेर जाण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था केली होती. स्वच्छता आणि गोपनीयता लक्षात घेऊन जागेची रचना केलेली होती. त्या काळात इतकं सुयोग नियोजन होतं हे पाहून खरंच आश्चर्य वाटतं. आपण आहे आता मेन पॉइंटवर, जे की महाराजांचं जन्मस्थान आहे. पावनभूमी 19 फेब्रुवारी 1630 मध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. तर आपण बघूया जन्मस्थान आता. चल. थोडी गर्दी आहे वाटतं, थोडं थांबावं लागेल. त्या काळात महाराष्ट्रात सतत युद्ध आणि अस्थिरता होती. शहाजी महाराज हे विविध मोहिमांमध्ये व्यस्त होते. राजमाता त्या वेळेला गर्भवती होत्या. सुरक्षित ठिकाण म्हणून त्यांनी शिवनेरी किल्ला निवडला. शिवनेरी हा अभेद्य, मजबूत आणि सुरक्षित किल्ला होता. म्हणून राजमाता जिजाऊंना येथे ठेवण्यात आलं. आणि या सुरक्षित गडावर जन्म झाला त्या बालकाचा, जो पुढे जाऊन स्वराज्याचा राजा झाला. आज रविवार असल्यामुळे इथे प्रचंड गर्दी होती. पण प्रत्येक जण त्या पवित्र कक्षाचं दर्शन घेण्यासाठी आतुर होता, जिथे जन्म झाला स्वराज्याच्या राजाचा. आणि हा तो पवित्र पाळणा जिथे स्वराज्याचा सूर्य जन्माला आला. क्षणभर अंगावर काटा आला. मनात एकच विचार, आपण किती भाग्यवान आहोत या पवित्र ठिकाणी उभं राहायला मिळालं. पाळण्याचं दर्शन घेतल्यानंतर मी वरच्या खोलीकडे निघाले. या भिंतींनी इतिहास पाहिला आहे. या खोलीतून स्वराज्याचं स्वप्न आकार घेत होतं. शिवनेरी, तुला पाहताच मन नतमस्तक होतं. या दगडात दडला आहे स्वराज्याचा पहिला श्वास. उंच तटबंदी, उंच स्वप्न आणि अभिमानाने भरलेलं मन. तू फक्त गड नाहीस, तू आमचा स्वाभिमान आहेस. जय भवानी, जय शिवाजी. ऍक्च्युली त्या तिथून हा बदामी टाके दिसते. ते मी म्हणत होती की तिथनं व्ह्यू बदामी टाके. उत्तरेकडील कोटाजवळ पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेले घडीव दगडाचे साठवले. जमा झालेल्या पाण्याची पातळी तपासण्यासाठी मध्यभागी असून त्यात छिद्रे केली आहेत. त्याच्या उत्तरेकडील भिंतीला 2 कमानी आहेत. चलो कडेलोट पॉइंट. आता आपण चाललोय कडेलोटला. कडेलोट बघूया. कडेलोट म्हणजे किल्ल्याच्या उंच कड्यावरून थेट खोल दरीत ढकलून देण्याची शिक्षा. हे आहे कडेलोट. इथे मृत्यूची शिक्षा देण्यात यायची त्या काळात. किती खतरनाक मृत्यू भेटत असेल ना त्या व्यक्तींना. शिवनेरी सारख्या डोंगरी किल्ल्यावर नैसर्गिक कडा खूप उंच आणि सरळ आहेत. किल्ल्याच्या कडेला अतिशय उंच आणि खोल दरी आहे. कडेलोट पाहून आता आम्ही परत आलो आहेत या सुंदर व्ह्यू पॉइंटवर. हा आहे शिवनेरीचा तो खास पॉइंट. इथून एका बाजूने पाहिलं तर महाराज दिसतात आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर माता जिजाऊ दिसतात. अरे पक्षी बहुतेक इथं. वा रे पक्षी. चले. हिडन लोकेशन आहे. हत्ती दरवाजाच्या कुठे गेलो आपण ते आज आपण शौर्याची जन्मभूमी पाहिली आहे. आता यापुढे आपण भक्तिमय प्रवासाला सुरुवात करूया. चला तर.
आहे